नमस्कार, ठाणे सर्व दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत। नवी मुंबईच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान येथे सध्या आपण आहोत आणि शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के आज नवी मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज होत आहे आणि ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार आपण पाहू शकतो तुमच्या आमच्यातला संसदरत्न माणूस आज या ठिकाणी खासदार साहेब खासदारांचं स्वागत स्थानिकांच्या माध्यमातून करण्यात येते। 32 वर्ष राजकारण करतावेळी अशा खासदार व नगरसेवकाचं काम करणारा खासदार तुम्हाला माजी नगरसेवक म्हणून काशीनाथ पवार यांच्या प्रयत्नांनी हार्दिक स्वागत। ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष खासदार निधीतून नेहरू प्रभाग क्रमांक 97 मध्ये असलेल्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यानाचे आपण बघू शकतो नागरिकांसाठी ओपन जिम असेल, खेळणी असेल, बेंचेस असेल बसविण्यात येणार आहे आणि साहित्य सर्व भूमिपूजन आता होताना आपल्याला पाहायला मिळते। हे चौथं उद्घाटन आहे, अजून 2 उद्घाटन आहे आणि खरोखर खासदार साहेब सातत्याने पाठपुरावा करून शिवसैनिक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण नरेश म्हस्के साहेब तुम्ही आहात। कारण आम्हाला पण शिवसैनिक म्हणून गर्व वाटतो की सामान्य कार्यकर्त्यांसारखं तुम्ही काम करता। म्हणून आज बघितलं असेल हा विभाग गेली 15 वर्ष साहेब शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। पहिला मी नगरसेवक, नंतर दुसरा एक नगरसेवक केला आपल्या उपशाखा बनवता, आज पवार साहेब आहे। म्हणजे आज शिवसेनेचा बालेकिल्ला, त्याचं कारण एकच आहे की तुमच्यासारखे हे खासदार साहेब आम्हाला मिळालेले। पहिलं कुणाबद्दल न बोलण्यापेक्षा या विभागामध्ये सत्ता नसताना साहेब, सत्ता नसताना उद्यानं हस्तांतरित करून मी नगरसेवक होतो त्यावेळेला आणि इथली जनतेला माहिती आहे की गेली 15-20 वर्ष शिवसेनेचा भगवा फडकतात। त्याचं कारण आहे आम्ही शिवसैनिक म्हणून या विभागात काम करतो। पवार साहेब जरी नगरसेवक असतील तर आम्ही नगरसेवक पद कधीच लावलं नाही, शिवसैनिक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि विभागातील सर्व नागरिकांच्या कमी वेळेमध्ये एका मॅसेजवरती कालच आमचं 4 वाजता ठरलं आणि 8-10 तासामध्ये एवढी लोक जमतात। त्याचं कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी महिला उपस्थित आहेत आणि 2 ठिकाणी दिलेले आहे। योगायोगाने पलीकडच्या पण आपण प्रबोधन ठाकरे मैदानामध्ये पण काम केलेलं आहे। ज्येष्ठ शिवसैनिक रतन मांडवे साहेब यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दिलीप घोडेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे। शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख अनिकेतजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। सर्व या विभागातील पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांचं शिवसेना शाखा 96-97 च्या वतीने हार्दिक स्वागत। स्वामी समर्थ मंदिरातील सर्व मंडळी गणपती मंगल मूर्ती ठाणे हिंदुस्थान सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नरेश म्हस्के साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुणाचा ठाणे हिंदुस्थान सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, गणपती बाप्पा। आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष खासदार निधीतून आणि माजी नगरसेवक काशीनाथ वामन पवार यांच्या प्रयत्नाने आपण बघू शकतो धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवणं असेल, ओपन जिम असेल, बेंचेस असेल, सगळ्या कामाला सुरुवात होणार आणि आज आपण बघू शकतो संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल।
मोठ्या प्रमाणात या परिसरातील स्थानिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आपण बघू शकतो या भूमिपूजनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष खासदार निधीतून आणि माजी नगरसेवक काशीनाथ वामन पवार यांच्या प्रयत्नाने आपण बघू शकतो या कामाला जी आहे ती आज प्रत्यक्षात सुरुवात होते. सर्व स्थानिकांची मागणी होती. त्याच्यानंतर आता बघू शकतो या संपूर्ण उद्यानाचा काय परिणाम होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून श्रीफळ वाढून या ठिकाणी भूमिपूजनाचा हा सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. संजय जमताला बीजेपी आता शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या खासदार निधीतून आणि माजी नगरसेवक काशीनाथ वामन पवार यांच्या प्रयत्नाने आपण बघू शकतो धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यानाचा काय पलट होणार आहे आणि या भूमिपूजनाचा सोहळा ठाणे लोकसभेचे खासदार संसदरत्न नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होतो. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झालेला आहे. सर्व स्थानिकांच्या माध्यमातून माजी नगरसेवक काशीनाथ पवार यांच्या माध्यमातून संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. संपूर्ण या उद्यानाचा काय पालट होणार आहे आणि समोरच असणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे उद्यानातही विविध विकास कामे जी आहेत ती केली जाणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष खासदार निधीतून या कामाला जी आहे ती सुरुवात होते. त्यामुळे आपण बघू शकतो समस्त नवी मुंबईच्या जनतेकडून खासदारांचं स्वागत करण्यात येते. आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं आज भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. थोडं भाग अशोक आणि काय सन्मान्य अधिकारी होते आपण स्वीकारायचा आहे. दिलीप वाडेकर साहेबांचा सुद्धा सन्मान्य अधिकारी माजी नगरसेवक दिलीप वाडेकर साहेब यांचाही सन्मान्य पवार सर माजी साहेबांचा सुद्धा सन्मान्य अधिकारी नरेंद्र म्हस्के साहेबांचा या ठिकाणी महिला प्रतिनिधी सन्मान करतात. आपण पाहू शकतो परिसरातील महिला वर्ग असेल यांच्या माध्यमातून शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांचं स्वागत करण्यात येते. त्यांच्याप्रती कृतज्ञता या ठिकाणी सर्व महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणात व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. आता आपण सर खासदार साहेब आलेले आहेत. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. काय एकंदरीत काय सांगा? गेल्या जवळजवळ 5 वर्षापासून या विभागामध्ये एक 5 लाखाची सुद्धा पायल पास झाली नव्हती. परंतु जेव्हापासून आपले नरेश म्हस्के साहेब इथे निवडून आले तेव्हा म्हणजे आता ही पहिल्यांदा माझे 3-4 कामांचं आज उद्घाटन आहे. तिकडे पलीकडच्या गार्डनमध्ये सुद्धा आपण विश्रांती कट्टा घेतलेला आहे. इथे ओपन जिम आहे, बेंचेस आहेत आणि हे
लहान मुलांसाठी खेळणी पण आपण इथे बसवतात. पहिले तर ऑलरेडी मी बसवलेली आहेत, पण अनेक वर्षापासून आमची खतखत होती आणि आम्ही पालिकेमध्ये जवळजवळ 2024 पासून आमच्या फायली पडले पेंडिंग आहेत. कोणी फायली हे करतच नाही, कोणी पासच करत नाही, हे नाही निधी नाही हे नाही असं सांगून आमचं टाइमपास करतायत. पण साहेब आता आल्यापासून आम्हाला चांगलं हे नव चैतन्य आमच्यामध्ये आलेलं आहे आणि आता आम्ही कामांचा सपाटा करू इथे. नगरसेवक काशीनाथ पवार यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांनीही या ठिकाणी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानलेले आहेत आणि या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत असल्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून शिवसेना खासदार संसदरत्न नरेश म्हस्के यांचं या ठिकाणी भूषवतो स्वागत करण्यात येते. त्यांच्याप्रती या ठिकाणी त्यांचे ते आभार मानतात, कृतज्ञता व्यक्त करतायत आणि मोठ्या प्रमाणात या परिसरातील प्रभाग क्रमांक 97 मधील हे स्थानिक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खासदारांचं स्वागत करण्यात येते. चला चला. आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं भूमिपूजन शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. महत्वाचं म्हणजे खासदार निधीतून या कामांची सुरुवात होते. सर्वांना शुभेच्छा साहेब.